माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून भ्रष्टाचार कमी करण्याच्या अनुषंगाने एक कायदा तयार करण्यात आला होता आणि देशाचा कारभार हा पारदर्शकतेने चालला पाहिजे। या देशाचा नागरिक या देशाचा मालक आहे, त्यापुढे सर्व हिशोब आणि सर्व माहिती असली पाहिजे। मात्र या सर्वांना तिलांजली देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःचे बगलबच्चे हे राम मंदिरामध्ये विश्वस्त म्हणून ठेवले आणि राम मंदिरामध्ये एकंदरीत जो डल्ला मारला गेलेला आहे, जी चोरी झालेली गेलेली आहे, तो हिशोब जो आहे त्याचा कुठे पता नाही। सोने चांदीचे दागिने, विटा, देणग्या या लंपास झाल्या, या सर्वांचा शोध लागला पाहिजे आणि कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे, ही सत्याग्रहातील आमची भूमिका आहे। जर काही अल्पसंख्याक, आदिवासी, दलित समाजातील जर आरोपी असतील, त्या आरोपींनी गुन्हा केला तर शिक्षा होण्याच्या जागी आधीच त्यांच्या घरावर बुलडोजर चालवला जातो। या चोरीतील गुन्हेगार चंपक राय आणि त्यांचे जे सहकारी आहे यांच्या घरावर भारतीय जनता पक्ष, योगी मोदी बुलडोजर चालवणार आहात का, असा देखील प्रश्न आजच्या या प्रसंगाच्या निमित्त आम्ही करतोय। एकेकाळी आम्ही म्हणायचो विकल्या विटा, विकले गंगेचे पाणी, विकल्या विटा, आता देश विकायला निघाले अटल अडवाणी, असा आम्ही म्हणणारा जो काळ आहे तो काळ आता आठवत असताना या मंदिराच्या एकंदरीत सर्वात प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाकडूनच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर याची चौकशी झाली पाहिजे। एसआयटीचा जो काही घोषणा केलेली आहे ती एसआयटी मधील 2 अधिकारी हे मोदी यांचे कुठेतरी हस्तक आहेत, त्यामुळे या चौकशीमध्ये पारदर्शकता नाही, फार मोठा घोळ, फार मोठा भ्रष्टाचार आणि कोट्यावधी अब्जावधी रुपये लुटल्या गेलेल्या ठिकाणचा हिशोब हा जनतेला सरकारने दिला पाहिजे, ही सत्याग्रहामागची आमची असणारी भूमिका आहे। हो, निश्चित आजचा संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडतोय आणि त्याच्याच औचित्यावर या मोठ्या आंदोलनाला आम्ही माफक स्वरूप दिलंय। मात्र आज आंदोलनच होऊ नये, आंदोलन चिंतून टाकावं, लोकांमध्ये जाऊ नये, आम्हाला कुठे थांबवावं, याकरता त्यांनी ज्या आपत्तीच्या अनुषंगानं ज्या क्षेत्रामध्ये आयएमडीनी इशारे दिलेले नाहीत अशा ठिकाणी ढगफुटीसारख्या त्यांनी ज्या अफवा पसरवल्या, या अफवा पसरवण्यामध्ये त्यांचं ते बिंग फुटू नये आणि आजचं आंदोलन होऊ नये याकरता देवेंद्र फडणवीस यांनी काल ढगफुटी नाशिकमध्ये होईल अशा स्वरूपाचं खोटं वक्तव्य त्यांनी केलं। देवेंद्र फडणवीस हे त्यांचा कारभार सुलतानी आहे। आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये आज शेतकरी हा सापडलेला आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ही केलेली नाही, कुठेतरी ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून पाऊस लहरीपणा हा कुठेतरी दाखवत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी हा आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये वेढलेला आहे आणि या संपूर्ण संकटामध्ये महाराष्ट्राचे जे सुलतान आहेत हे भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहेत, पक्षा फोडाफोडीमध्ये लिप्त आहेत, त्यांना जनतेशी, कायदा सुव्यवस्थेशी, शेतकऱ्याशी, नैतिकतेशी त्यांचा काही देणं घेणं राहिलेलं नाही। या राम मंदिराच्या प्रकरणामध्ये कोषाध्यक्ष असलेले जे गोविंदगिरी आहेत त्यांच्या भूमिकेकडे तुम्ही एकंदरीत सर्व जी भूमिका आहे ते कोणते लिहून भविष्य सांगणारे जे कमी आहेत त्यांचंही म्हणणं आहे की मी जर सत्य सांगितलं तर मला मारून टाकतील अशा स्वरूपाचा ते भागेश्वर धाम यांचं वक्तव्य आहे। तर स्वतःचे बाहुबली आहेत, त्यांनी आपल्या ऑलिम्पिक आणि आशियाई महिलांवर अत्याचार केला, त्यासारखा बाहुबली म्हणतो की मला सगळं खरं माहिती आहे, मात्र मी बोललो तर माझ्या जीवावर येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। विनय कटियार जे राम मंदिर आंदोलनातला एक चेहरा हा भाजप आणि आरएसएसचा होता, त्यांनी देखील तशाच प्रकारचा जो आहे वक्तव्य केलेलं आहे। एकंदरीत डाल में कुछ काला है नाही तर सबकी सब दाल ही राम मंदिराच्या अनुषंगानं काळी आहे, ही आता आपल्या सगळ्यांच्या पुढे आलेलं आहे, लोकांना समजलेलं आहे, विश्वास लोकांचा उडालेला आहे, मात्र सरकार हे मुक्या बहिरा आणि आंधळाचं सोंग घेत आहे। सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशीला हे सरकार का घाबरत आहे? पहिले 15 दिवस दिले, 15 दिवस वाढले आणि ही एसआयटी पण जी आहे ती तथाकथित आहे, फारच छपरी ठाप ही एसआयटी आहे। ही एसआयटी जी आहे त्याचं नाव गोंडस आहे आणि आज सगळे बदमाश त्यामध्ये भरलेले आहेत। याचे धागेदोरे जे आहेत ते अत्यंत वरपर्यंत गेले, याचे धागेदोरे अर्थात जो ज्या चंपक रायला हात लावायला त्यांच्या विरोधात बोलण्याकरता आज सगळेजण घाबरतात आहे। मोदी अर्थात असा आहे की एक खाली के चट्टे बट्टे आहे आणि चंपक राय जर काही बोलले, मोदींच्या पायाखालची जमीन हुसेन फाईलच्या लगोलग ही सत्ता रखते, म्हणून त्यांना सेफ ठेवला जात आहे। कालच बघा राजीनामे जे आहेत दोघांचे, या राजीनामे त्यांचे त्या पदाचे राजीनामे स्वीकारले, त्यांचं
जे सरचिटणीस पद होतं त्याचा राजीनामा स्वीकारला, मात्र विश्वस्त मंडळामध्ये ते आजही कार्यरत आहे. आणि जो चोर आहे त्याला विश्वस्त मंडळामध्ये ठेवणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत आणि एकंदरीत सर्व प्रकरणातील तपास हा संशयाच्या घेऱ्यात दिवसेंदिवस येत चाललेला आहे. या आजचा औचित्याचा विषय राम मंदिराचा जो घोटाळा समोर आलेला आहे, यामध्ये हे जे पैसे आहेत हे पक्ष फोडाफोडीसाठी वापरतात अशी चर्चा देखील शक्यता नाकारता येत नाही. कारण हा पैसा जो आहे हा पैसा फेक तमाशा देख करता जर वापरला गेला असेल आणि ज्याची फार दाट शक्यता आहे, तर हे आपल्या उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आणि महान अशा देशाचं सर्वात मोठं दुर्भाग्य आणि दुर्दैव असेल. सत्ताधारी पक्षावरून आरोप करण्यात आलेला आहे. 65 वर्षामध्ये काँग्रेसला कधी राम आश्रम आधीपर्यंत सत्ता देण्यानंतर त्यांचं नागरिक शास्त्र कच्चं असावं. संविधानामध्येच जो मूलभूत अधिकाराचं जे प्रकरण आहे तिथेच प्रभू रामचंद्रांचा फोटो हा काँग्रेसच्या कार्यकाळात संविधानामध्येच छापलेला आहे. आमचे जे सर्वोच्च जे नेते आहेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देखील मृत्यू करताना हे राम हाच त्यांचा अंतिम उद्गार होता. या लोकांनी आम्हाला राम शिकू नये. मुमे राम आणि बगल में छुरी, मुमे राम और बगल में दत्तूराम असणारी ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती आहे. त्यांनी वेळीच आपली वर्तणूक जी आहे ती दुरुस्त करून घ्या. मुंबई मॅनहोलमध्ये सॉरी तुम्हाला संविधानामध्ये रामाचा फोटो आज बऱ्याच जणांना सर, आज का आंदोलन का मेन हेतु क्या है और उसका आगे क्या? अयोध्या के राम मंदिर में तस्करी चल रही है. बहुत बड़ा घोटाला है, नहीं तो वहाँ चोरी हो चुकी है. करोड़ों में तो अब्जावती का जो गहने सोना चांदी और रकम जो है वो चुराई गई है. और ऐसे स्थिति में मोदी और योगी ये चुप्पी साधे हुए हैं. मोदी ने तात्कालिक स्वरूप में जो है ये मन की बात करना चाहिए, मगर मन की बात वो नहीं करेंगे क्योंकि एक ही थाली के चट्टे बट्टे हैं. कहीं ना कहीं ये रिश्वत जो है, इसका पैसा जो है, डकैत का पैसा रिश्वत स्वरूप में मोदी को और भाजपा को मिलने की जो आशंका है वो नकारी नहीं जा सकती. तो सारे प्रकरण का पर्दाफाश हो जाए, इसलिए सत्याग्रह आंदोलन काराराम मंदिर से आज कांग्रेस शुरू करने जा रही है. सर, तो ये भी कहा जा रहा है कि चंपत राय जो है उन्होंने अगर कुछ बोल दिया तो उनकी हत्या हो जाएगी. अब बहुत सारे लोग हैं, ऐसी लिस्ट जो है फेयर लिस्ट जो है उसमें एक से बढ़कर एक लोग हैं. ये जो अपने आप को धाम के बाबा बोलते हैं उन्होंने तो खाया ही है, मगर विनय कटियाल जो एक समय में एक बाहुबली थे, एक जमाने में जो चेहरा भी बने हुए थे, उनका भी ये कहना है. जो ब्रिज भूषण जो है उनका भी ये कहना है. तो ऐसी लिस्ट जो है वो बढ़ते जा रही है और ये तमाम लोग जो है आरएसएस और भारतीय जनता पार्टी के साथ उनका रिश्ता है. कहीं ना कहीं आप आरोप लगा रहे हैं सीएम पे, उन्होंने जानबूझ के तो लड़ दिया. हाँ, ये तो जाहिर सी बात है क्योंकि ये सरकार जनता से डरती है, इसलिए अलग अलग बहाने ढूंढती है. सर, आपका आगे का क्या प्लान है? हर जिले में हम आंदोलन करेंगे और विस्तारित स्वरूप में आगे जाएंगे.